तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। टाळ मृदुंगाच्या अखंड गजरात आणि भावपूर्ण वातावरणात लोणंदकरांनी माऊलींना निरोप दिलाय। चांगल्या पावसासाठी विठुरायाच्या चरणी साकडं घालत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता तरडगावच्या दिशेने प्रस्थान करत आहे। लोणंदमध्ये सकाळपासूनच माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। प्रस्थानाचा पहिला भोंगा वाजताच सोहळ्याला वेग आला, तेव्हा माऊलींच्या दोन्ही अश्वांनी तंबूमध्ये जाऊन पादुकांचे दर्शन घेतले। तेव्हा संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। लोणंदकरांनी पारंपरिक पद्धतीने माऊलींना गोड नैवेद्य अर्पण केला आणि आरती केली। यानंतर माऊली माऊलींच्या जयघोषात ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन ती सजवलेल्या रथात विराजमान केली। पालखी तळापासून घाडगे बिल्डिंग पर्यंत पालखी खांद्यावर नेण्याची प्रथा यंदाही मोठ्या भक्तिभावाने पार पाडली। विशेष म्हणजे काल लोणंदमध्ये ढगाळ वातावरण होतं। उन्हाचा त्रास कमी झाल्याने सुखावलेल्या वारकऱ्यांनी आणि भाविकांनी माऊली यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे असं आर्त साकडे माऊलींच्या चरणी घातलं आहे। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।